श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपण कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही सगळीकडे हरून जाता, जेव्हा तुमचे मन तुमचे स्वतःचे रक्ताचे नातेवाईक तुमच्याकडे पाठ फिरवतात, जेव्हा खिशात एक रुपया उरत नाही आणि रात्रीच्या अंधारात उशीवर डोके ठेवून तुम्ही ओक्साबोक्शी रडता, तेव्हाच नेमकी कोणती तरी शक्ती तुम्हाला ओढत ओढत देवाच्या दारापर्यंत म्हणजेच मंदिरापर्यंत का घेऊन जाते. मंदिरात पाऊल ठेवताच तो घंटानाद ऐकू येताच तुमच्या जड झालेल्या छातीतून एक सुटकेचा श्वास का बाहेर पडतो. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्वतः गरुड पक्षाला सांगितले आहे की जेव्हा एखादा कर्माने पोळलेला, दुःखाने ओरपळलेला जीव मंदिराच्या उंबरट्याला स्पर्श करतो, तेव्हा त्याच्या नशिबाचा बंद रेषामध्ये एक प्रचंड मोठी हालचाल सुरू होते. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जर तुम्ही आजपर्यंत मंदिरात जात आहात पण तरीही तुमचं नशीब बदललेलं नाही, तर कदाचित तुम्ही गरुड पुराणात सांगितलेली एक भयंकर चूक करत आहात किंवा देवाने दिलेला तो एक गुप्त संकेत ओळखण्यात अपयशी ठरला आहात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, प्रत्येक वेदनेचे मल्लम तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डोळ्यातून अश्रू वाहतील, पण ते अश्रू तुमच्या दुःखाचे नाही तर तुमच्या भाग्योदयाचे असतील. मैत्रिणींनो, बरेच जण म्हणतात आम्ही रोज न चुकता मंदिरात जातो, देवाच्या पाया पडतो, कपाळाला टिळा लावतो, दानधर्म करतो, तरीही आमच्या नशिबी एवढे भोग का? आमची गरिबी का संपत नाही? आमच्या घरात रोज आजारपण आणि वाद का होतात? मंदिरात गेल्याने खरंच भाग्य बदलते का? की हा फक्त एक मनाचा भ्रम आहे? मैत्रिणींनो, तुमचे हे अश्रू, तुमची ही आघातिकता मला पूर्णपणे समजते आहे. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा जगाचा विश्वास उठतो, पण देवावरचा विश्वास तुटू नये अशी आपली इच्छा असते. म्हणूनच आज आपण आपल्या मनाचे नाही तर थेट गरुड पुराणाचे पान उलटणार आहोत. गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतर का होते हे सांगणारे शास्त्र नाही, तर जिवंतपणी माणसाने कर्म कसे करावे आणि मंदिरासारख्या पवित्र वस्तूमध्ये जाऊन आपल्या कर्माची गती कशी बदलावी याचे अथांग ज्ञान देणारा महासागर आहे. आज आपण पाहणार आहोत की गरुड पुराणानुसार मंदिरात पाऊल ठेवताच तुमच्या अदृश्यात काय घडते. यमराज आणि भगवान विष्णू तुमच्या नशिबाचा हिशोब कसा बदलतात आणि असे कोणते 6 महासंकेत आहेत जे मंदिरात मिळाल्यास समजावे की आता तुमचे वाईट दिवस संपले आहेत आणि साक्षात स्वामीची दत्तगुरूची कृपा तुमच्यावर बसणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. गरुड पुराणाच्या धर्मकांडामध्ये भगवान विष्णू म्हणतात, माणसाचे चालू आयुष्य हे त्यांच्या पूर्वजन्मीच्या आणि या जन्मीच्या संचित कर्माचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करूनही अपयशी ठरता, तेव्हा समजून घ्या की तुमच्या पाठीवर पापाचे किंवा वाईट कर्माचे ओझे खूप जास्त आहे. गरुड पुराणानुसार जेव्हा एखादा माणूस पूर्ण श्रद्धेने आणि पश्चातापाच्या भावनेने मंदिराच्या दिशेने एक एक पाऊल टाकतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक पावलासोबत एक एक अश्वमेध यज्ञाचे पुण्य त्याच्या खात्यात जमा होऊ लागते. मंदिरात पाऊल ठेवताच तेथील गर्भगृहातून निघणाऱ्या ऊर्जेमुळे माणसाच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक कर्माचे आवरण हळूहळू वितळू लागते. मंदिरात गेल्यावर जर तुम्हाला अचानक जुन्या चुकांची आठवण येऊन आतून खूप वाईट वाटू लागले, तर तो एक संकेत आहे की देवाने तुमचे पाप क्षमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता तुमच्या भाग्याची नवी पहाट होणार आहे. गरुड पुराणानुसार कर्माचा क्षय होण्यासाठी जेव्हाही तुम्ही मंदिरात जाल तेव्हा किमान 21 दिवस सलग एकाच मंदिरात जाण्याचा संकल्प करा. मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात किमान 5 मिनिटे शांत डोळे बंद करून मनातील सर्व वाईट विचार, राग आणि द्वेष देवांच्या चरणी अर्पण करा. ओम नमो नारायणाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मानसिक जप करा. 21 दिवस हा नियम पाळल्यास तुमच्या नशिबातील कर्माचे अडथळे दूर होऊन अडकलेली कामे मार्गी लागतील. 2.
आपण अनेकदा मंदिरात जातो आणि धावत पळत थेट मूर्तीकडे पाहतो, पण गरुड पुराणात मंदिराच्या प्रत्येक भागाचे दैवी महत्त्व सांगितलेले आहे. मंदिराचा उंबरठा हा साक्षात चौकटीसारखा असतो, जो अलौकिक जग आणि अलौकिक दैवी जग यांना वेगळा करतो. गरुड पुराणानुसार मंदिराच्या उंबरठ्याखाली अनेक उच्च कोटीच्या सकारात्मक लहरी आणि देवदूताचा वास असतो. जेव्हा तुम्ही उंबरठ्याला हाताने स्पर्श करून ते हात आपल्या कपाळाला आणि डोक्याला लावता, तेव्हा तुमच्या हातातील कर्माच्या रेषा आणि कपाळावरील भाग्याची रेषा मंदिरातील जागृत ऊर्जेशी जोडली जाते. शास्त्र सांगते की ज्या व्यक्तीचे भाग्य पूर्णपणे निद्रिस्त झाले आहे, ज्यांच्या आयुष्यात फक्त अंधार आहे, त्याने जर अत्यंत नम्रतेने मंदिराच्या उंबरठ्यावर आपले मस्तक टेकवले तर त्याचे दुर्दैव तिथेच जळून राख होते आणि तिथून पुढे त्याचे भाग्य चमकायला सुरुवात होते. नियम लक्षात ठेवा. जेव्हाही मंदिरात पाऊल ठेवाल तेव्हा उंबरठ्यावर पाय ठेवू नका. उंबरठ्याच्या बाहेर उभे राहून आधी उंबरठ्याला उजव्या हाताने स्पर्श करा. मग तो हात कपाळाला, डोळ्यांना आणि छातीला लावा. तोंडातून कृपा कर बाबा हे शब्द येऊ द्या. हा उपाय सलग 40 दिवस करा. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता, घरात असणारी दरिद्री आणि आकरण होणारे वाद कायमचे नष्ट होतील. 3. गरुड पुराणाचा मुख्य गाभा पितरांच्या मुक्तीशी आणि त्यांच्या तृप्तीशी जोडलेला आहे. अनेकदा माणसाच्या कुंडलीत किंवा नशिबात सर्व काही चांगले असूनही त्याला यश मिळत नाही, कारण त्याचे पूर्वज म्हणजेच पितर उपाशी किंवा असंतुष्ट असतात. गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा तुम्ही मंदिरात जाता आणि तिथल्या पवित्र वातावरणात देवाचे दर्शन घेता, तेव्हा तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला यमलोकात प्रचंड शांतता आणि तृप्ती मिळते. जर तुम्ही मंदिरात गेलात आणि तुम्हाला गाभाऱ्यात अचानक पांढरी फुले दिसली किंवा गाभाऱ्यातून बाहेर पडताना एखादा वृद्ध माणूस किंवा पांढरे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती तुमच्याकडे पाहून हसली किंवा तिने तुम्हाला आशीर्वाद दिला, तर समजून जा की तुमच्या पितरांनी तुम्हाला माफ केले आहे. पितृदोष संपल्याचा हा सर्वात मोठा संकेत आहे आणि ज्यांच्यावर पितृ प्रसन्न होतात त्यांचे भाग्य बदलण्यास साक्षात विधाताही नकार देऊ शकत नाही. पितृदोषातून मुक्ती मिळवून भाग्योदय करण्यासाठी प्रत्येक अमावास्येला किंवा सोमवारी मंदिरात जा. मंदिरात देवाच्या दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा. झाडाला प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात पितरांची क्षमा मागा आणि ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबातील वंशवृद्धी, धनवृद्धीचे मार्ग मोकळे होतात. 4. मैत्रिणींनो, हा पॉईंट अत्यंत संवेदनशील आहे. गरुड पुराणात भक्तीच्या विविध अवस्था सांगितल्या आहेत. त्यात असे म्हटले आहे की जेव्हा एखादा भक्त देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून आणि त्याचे शब्द थिजून जातात, त्याला काही बोलता येत नाही, पण त्याच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहू लागतात. ती भक्तीची सर्वोच्च अवस्था असते. गरुड पुराणानुसार ते अश्रू सामान्य पाणी नसते, तर ते त्या जीवांच्या जन्माजन्मांतराचे दुःख आणि पश्चाताप असतो. भगवान विष्णू म्हणतात, जो भक्त माझ्यासमोर आपल्या डोळ्यातील पाणी गाळतो त्याचे ते अश्रू मी माझ्या हाताने झेलतो. जेव्हा तुमचे अश्रू देवाच्या चरणाशी अर्पण होतात, तेव्हा तुमच्या नशिबातील गरिबीची, आजारपणाची आणि दुःखाची पाने तिथेच फाडली जातात आणि देव स्वतः आपल्या हाताने तुमच्या भाग्याची नवी कथा लिहायला सुरुवात करतो. जेव्हा कधी तुम्हाला खूप मानसिक त्रास होईल तेव्हा मंदिरात जा. देवाच्या मूर्तीकडे एकटक पाहत राहा. त्राटक करा. मनात काहीही मागू नका. फक्त तुमचे जे काही दुःख आहे ते देवाच्या डोळ्यात डोळे घालून सांगा. जर रडू आले तर अजिबात आवरू नका. मन मोकळे करून रडा. गरुड पुराणानुसार हा एक प्रकारे अश्रू अभिषेक असतो. आठवड्यातून एकदा असे केल्याने मानसिक तणाव
पूर्णपणे दूर होऊन आणि आत्मबळ वाढते, मन शांत होते. 5. गरुड पुराणात आणि इतर शास्त्रामध्ये मंदिराच्या घंटेला अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले गेले आहे. घंटेचा नाद हा केवळ आवाज नसून तो प्रणवध्वनी म्हणजेच ओंकारचा ध्वनीमध्ये आहे. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवता तेव्हा त्यातून निघणाऱ्या कंपनामुळे तुमच्या शरीरातील 7ही चक्रे जागृत होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या मागे कोणती वाईट नजर, करणी बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा लागलेली असेल जी तुमच्या प्रगतीला खीळ घालत आहे, तर घंटेच्या त्या तीक्ष्ण आणि पवित्र नादाने ते नकारात्मक ऊर्जा लयाला जाते. यमराज म्हणतात की मंदिराच्या घंटनादाने वाईट शक्ती पळून जातात आणि भक्तांच्या भोवती देवांच्या संरक्षणाची कवच निर्माण होते. जर घंटा वाजवताना तुम्हाला अचानक अंगावर काटा आला तर समजा तुमच्या शरीरातील नकारात्मकता नष्ट झाली आहे. मंदिरात जाताना नेहमी उजव्या हाताने आणि पूर्ण आदराने घंटा वाजवा. घंटा वाजवल्यानंतर किमान 3 सेकंद तिथेच थांबा आणि तो आवाज शांत होईपर्यंत त्याचे तरंग स्वतःच्या शरीरात अनुभवा. गरुड पुराणानुसार घरामध्ये जर सतत आजारपण असेल तर दररोज संध्याकाळी मंदिरात जाऊन घंटा वाजवावी आणि तिथली थोडीशी विभूती किंवा तीर्थ आणून आजारी व्यक्तीला द्यावे. यामुळे आजारपण लवकर दूर होते. 6. आपण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भटजी आपल्याला तीर्थ देतात, ज्याला चरणामृत म्हणतात. गरुड पुराणात भगवान विष्णूच्या चरणामधून निघालेल्या गंगेच्या आणि चरणामृताचे अगाध महात्म्य सांगितले आहे. चरणामृत म्हणजे केवळ पाणी आणि तुळशीची पान नाही. देवाच्या चरणाचा स्पर्श झालेल्या ज्या जलामध्ये नशिबाच्या रेषा बदलण्याची रासायनिक आणि आध्यात्मिक क्षमता असते. गरुड पुराण स्पष्टपणे सांगते की अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम इत्वा पूर्वजन्म न विद्यते. म्हणजे चरणामृत प्राशन केल्याने अकाल मृत्यू टाळतो, सर्व आजार नष्ट होतात आणि माणसाच्या कर्मातील दारिद्र्य रेषा पुसली जाते. जर तीर्थ घेताना तुमच्या हाताला अचानक उष्णता किंवा एक वेगळी थरथर जाणवली तर तो संकेत आहे की ते तीर्थ तुमच्या शरीरातील रोगांचा आणि नशिबातील वाईट ग्रहांचा नाश करत आहे. तीर्थ घेताना नेहमी उजवा हात पुढे करा, त्यावर डावा हात ठेवा. गोकर्ण मुद्रा. तीर्थ घेतल्यानंतर तो हात कधीही डोक्याला पुसू नका, कारण तीर्थाचे थेंब डोक्यावर लावल्याने कर्माचा आदर होत नाही, ते थेट प्राशन करायचे असते. तीर्थ पिण्यापूर्वी मनात आपल्या भाग्योदयाची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करा. सलग 21 दिवस मंदिरात जाऊन चरणामृत प्राशन केल्याने जुनाट आजार बंद होतात आणि बुद्धी सात्विक होते. 7. मंदिरात दर्शन झाल्यानंतर आपण देवाला प्रदक्षिणा घालतो. गरुड पुराणानुसार मंदिराचे गर्भगृह हे ऊर्जेचे केंद्र असते. जसे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि तिला ऊर्जा मिळते, तसेच जेव्हा एखादा भक्त गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालतो तेव्हा त्याच्या शरीराचे चुंबकीय क्षेत्र मंदिराच्या दैवी चुंबकीय क्षेत्राशी समक्रमित होते. गरुड पुराणात सांगितले आहे की प्रदक्षिणा घालताना माणसाच्या हातून नकळतपणे घडलेले अनेक कायिक, वाचिक आणि मानसिक पापे गळून पडतात. जर प्रदक्षिणा घालताना तुम्हाला मंदिरात सुवासिक धूप, कापूर किंवा तुळशीचा तीव्र सुगंध आला, जरी तिथे आजूबाजूला कोणी धूप पेटवला नसेल तरी तर हा साक्षात भगवंताचा किंवा दैवी शक्तीचा उपस्थितीचा संकेत आहे. याचा अर्थ तुमचे भाग्य आता चक्राकार गतीने बदलणार आहे आणि तुमचे वाईट दिवस संपून ऐश्वर्याचे दिवस सुरू होणार आहेत. गरुड पुराणानुसार देवाला नेहमी विषम संख्येमध्ये म्हणजेच 3, 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना अत्यंत हळू चालावे, काही करू नये, हात जोडलेले असावेत आणि तोंडात श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप असावा. प्रदक्षिणा घालताना कोणाशीही बोलू नये. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि शत्रूचा नाश करेल. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.
चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, आज आपण गरुड पुराणाचे प्रकाशात पाहिले की मंदिरात जाणे हा केवळ एक विधी नाही, तर ते आपल्या भाग्याची कुलूप उघडवणारे दैवीशास्त्र आहे. मंदिरात पाऊल ठेवल्याने, तिथला उंबरठा स्पर्श केल्याने, घंटानाद ऐकल्याने आणि अश्रू अर्पण केल्याने संचित कर्माचा नाश होतो आणि नशिबाची रेषा बदलते. हे त्रिवार सत्य आहे. श्री स्वामी समर्थ.